जय जय रघुवीर समर्थ. आज आपण समर्थ बाल निरूपण श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा अर्थ तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. प्रार्थना. यानी काणीच पापाणी जन्मांतर कृतानीच ताणी ताणी विशंती प्रदक्षिण पदे पदे. याचा अर्थ असा आहे, जन्मजन्मांतरामध्ये जी जी पापे आपल्या हातून घडली असतील त्या त्या सर्वांचा विनाश प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलागणिक होत असतो. तर यानंतर इथे आपण खास बालभक्तांसाठी एक छोटीशी कथा श्रवण करणार आहोत. तर खरा श्रीमंत कोण? ही कथा आहे एका राजाची, ज्याला वाटत होतं की त्याच्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणीच नाही. पण एक साधू त्याला एक असा धडा शिकवतो की त्याचं आयुष्यच बदलून जातं. एका प्राचीन राज्यात राजा वीरेंद्र राज्य करीत होता. त्याचं राज्य भरभराटीचं होतं. सोनं, चांदी, महाल, रथ, दास, दासी काहीच कमी नव्हतं. एक दिवस तो आपल्या राजमहालाच्या गच्चीवर उभा होता आणि म्हणाला, हा सारा वैभव माझ्या कर्तृत्वामुळे आहे. माझ्या इतका श्रीमंत कोणीच नाही. त्याचे मंत्री आणि नोकर मंडळी त्याची स्तुती करत म्हणाले, होय राजा, तुमचं वैभव हे अपार आहे आणि अमर असो. राजा मात्र गर्वाने म्हणाला, माझी संपत्ती पाहून देवही आश्चर्यचकित होईल. हे ऐकून जवळच उभ्या असलेल्या राजगुरूंनी हलकच हसत हसत विचारलं, महाराज, एक प्रश्न विचारू का? हो, नक्की विचार. तुमच्या मते खरा श्रीमंत कोण? राजा हसत म्हणाला, ज्याच्याकडे अमाप धन आहे तो श्रीमंत. राजगुरूंनी हळूच उत्तर दिलं, जर तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला एक व्यक्ती दाखवू इच्छितो जो तुमच्याहून श्रीमंत आहे. आणि राजाला हे खटकलं, माझ्याहून श्रीमंत? दाखवा तरी बघू. दुसऱ्या दिवशी राजगुरू, राजा वीरेंद्र आणि काही सैनिक जंगलाच्या दिशेने निघाले. दिवसभर प्रवास केल्यानंतर ते एका नदी किनारी पोहोचले. तिथं एका झाडाखाली एक साधू ध्यानमग्न बसलेला होता. त्याच्याकडे ना कपडे घातले होते, ना पादत्राणं होतं, ना कोणतंही धन होतं. एक पाण्याचा माठ आणि एक झोळी एवढीच त्याची संपत्ती. राजा म्हणाला, गुरुजी, हा माणूस माझ्याहून श्रीमंत कसा असू शकतो? त्याच्याकडे तर काहीच नाही. राजगुरू हसले आणि म्हणाले, राजा, थांबा जरा आणि याचं जीवन बघा, मग निर्णय सांगा. संध्याकाळ झाली. साधू डोळे उघडतो. राजगुरू त्याला प्रणाम करतात. साधू नम्रपणे विचारतो, कसं काय आलात गुरुवर्य? राजगुरूंनी ओळख करून दिली. हे आहेत राजा वीरेंद्र, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती समजणारे राजा. साधू नम्रतेने नमस्कार करून म्हणाले, राजासाहेब, तुम्ही खूप काही मिळवलं आहे, पण मला सांगा, तुम्हाला झोप लागते का? राजा म्हणतो, कधी लागते, कधी चिंता असते. पुन्हा साधू म्हणतो, माझ्या झोपेसाठी मला पलंग नको, कारण माझं मन शांत आहे. साधू पुढे म्हणाला, तुम्ही रोज किती वेळा खाता आणि काय खाता? राजा म्हणाला, खाण्यात तर वेगवेगळं असतं, पण कधी अपचन होतं, कधी अतिजेवण होतं. साधू म्हणाला, मी एक वेळचं जेवण करतो, ते सुद्धा समाधानाने. राजा चिडून म्हणाला, ही तर तपस्या आहे, पण संपत्ती कुठे आहे? साधू हसून उत्तर देतो, संपत्ती म्हणजे फक्त सोनं चांदी नाही,
समाधान, शांती, स्वास्थ्य आणि कृतज्ञता ही खरी संपत्ती आहे. राजगुरूंनी राजा वीरेंद्रला साधूंकडे एक रात्र राहण्यास सांगितले. राजा अनिच्छेने तो मान्य करतो. पण त्या रात्री त्याला उघड्यावर झोपताना खूप त्रास होतो. मच्छर, थंडी, भूक, पण साधू मात्र शांत झोपलेला. सकाळी साधू उठतो, नदीत जाऊन स्नान करून येतो, ध्यान करतो आणि फळं खाऊन समाधानी राहतो. राजा मात्र थकलेला, चिडचिडा आणि अस्वस्थ असतो. शेवटी राजा विचारतो, हे कसं शक्य आहे? मी सर्व काही असून अस्वस्थ आहे आणि तुम्ही काहीही नसून समाधानी. साधू म्हणतो, मला हव्यास नाही, स्पर्धा नाही आणि मनामध्ये कोणती भीतीही नाही. मी रोज जे मिळतं त्यात समाधान मानतो. माझं मन हे नेहमी शांत असतं. तुमच्याकडे सर्व काही आहे पण मन अस्थिर आहे. मग खरं वैभव कुणाकडे आहे? तुमच्याकडे की माझ्याकडे? राजाला उत्तर सापडतं आणि त्याचे डोळे पाणावतात. तो म्हणतो, गुरुजी, मला खोटा अभिमान होता. माझ्याकडे बंगला, पैसा, राजवाडे, गाडी, सोनं, चांदी सगळं आहे. परंतु मला त्याचा खोटा अभिमान मी माझ्यासोबत बाळगला. आणि आज मला कळलं की खरा श्रीमंत कोण. त्याच्या मनात समाधान आणि शांती असेल तोच खरा श्रीमंत. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला जर हे समर्थ बालनिरूपण आवडलं असेल तर नक्कीच हे समर्थ बालनिरूपण आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा. थँक्यू.